नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना आणि यापूर्वीच्या आरक्षण आंदोलनाचे लोकसभेच्या निकालावर परिणाम झालेले असताना, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या असताना पाटण्याच्या उच्च न्यायालयानं एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलाय. निकाल बिहार बाबत आहे, पण परिणाम त्याचा देशभर होण्याची शक्यता आहे. याचं थेट कारण असं की बिहारमध्ये आरक्षणाची 50% घालून देण्यात आलेली मर्यादा ओलांडण्यात आली आणि ती न्यायालयानं अवैध ठरवली. नितीश सरकारचा हा निकाल बदलला गेलाय. नितीश सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून राज्यात 75% आरक्षण केलं होतं, जे योग्य नाही हे स्थानिक न्यायालयानं अर्थात पाटण्याच्या उच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं. हे सगळं घडलंय आणि त्याचा परिणाम हा स्वाभाविकरित्या इतरत्रही दिसू शकतो. याचं कारण महाराष्ट्राशी जोडण्याचं इतकंच एक, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवा अशी मागणी सातत्यानं लावून धरली जाते. मराठ्यांना आरक्षण मिळवण्याच्यासाठी तोच एकमेव सुटसुटीत मार्ग आहे आणि सरसकट आरक्षणाच्यासाठी तेवढा पुरेसा आहे असा शोध लावण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला 50% मर्यादा वाढवण्यात येणार नाही, येत नाही असं जेव्हा न्यायालय म्हणतं तेव्हा त्याचे परिणाम महाराष्ट्रात सुद्धा दिसत असतात, दिसणार असतात. महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला 52% आरक्षणाची मर्यादा आहे. असं असताना ती आणखी वाढवायची नसेल तर ज्यांना ज्यांना आता महाराष्ट्रात नव्यानं आरक्षण हवंय त्यांना विद्यमान 50%तच आरक्षण द्यावं लागेल. मराठ्यांना तसं आरक्षण मिळेल की नाही मिळेल हा नंतरचा मुद्दा, पण प्राप्त स्थितीत वाढलेलं 10% आरक्षण धरून सुद्धा महाराष्ट्रातली जी आरक्षण मर्यादा 50%च्या पुढे गेलेली आहे त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे. परिणाम स्वरूप न्यायालय भविष्यात काय निकाल देऊ शकतं याची आत्ताची एक संकेत स्वरूपातली अवस्था आपल्या समोर आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जेव्हा काँग्रेस असं म्हणते की सत्तेत आल्यावर ते 50%ची आरक्षण मर्यादा वाढवू शकतात, ही शुद्ध धूळफेक आहे. हे सुद्धा पाटण्याच्या निकालानं समोर आलंय. अशा प्रकारे याच एका निकालाचे देशभरात विविध ठिकाणी अनेक पद्धतीचे परिणाम दिसू शकतात. महाराष्ट्रावर त्याचे थेट परिणाम होऊ शकतात. काय कसे ते आजच्या लक्षवेधीत. या चर्चेत आपल्यासोबत जोडले गेलेले मान्यवर कोण त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्यासोबत कायदेतज्ञ अभ्यासक या नात्यानं गुणरत्न सदावर्ते आहेत, ओबीसी नेता या नात्यानं आपल्यासोबत श्रावण देवरे आहेत आणि मराठा समन्वयक या नात्यानं दिलीप पाटील आहेत. मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करूया. या आत्ताच्या निकालाच्या अनुषंगानं एक बाब नमूद करायला हवी की या निकालाला महाराष्ट्राचा संदर्भ आहे आणि तो निकाल जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशा स्वरूपाच्या संदर्भानं देण्यात आलाय. काय नक्की निकालात म्हटलंय महाराष्ट्राच्या संदर्भानं ते जाणून घेणार आहोत आपण गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून आणि मग चर्चेला आणखी पुढे नेणार आहोत. सदावर्तेजी, निकालात बिहारच्या संदर्भात पाटण्याच्या उच्च न्यायालयानं जे सांगितलं ते जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार या पूर्वीच्या खटल्याशी कसं जोडलं गेलेलं आहे? मुद्दा असा आहे की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य म्हणजे उद्धव मुख्यमंत्री होते त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातलं मराठ्यांना दिलेलं आरक्षण रद्दबातल ठरवलं होतं. आणि ज्यावेळेस बिहारमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली त्यावेळेस जयश्री पाटील यांचा निवाडा जो आहे तो महामहिम राज्यपालांना आम्ही सुद्धा पाठवलेला होता आणि आम्ही विनंती सुद्धा केलेली होती की तुम्ही जो अध्यादेश निघाला त्याच्यावर स्वाक्षरी करू नका. त्यानंतर ज्या आमच्या विचाराच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी पटना उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. सुरुवातीला जसं आता मराठ्यांच्या आरक्षणामध्ये स्थगिती नव्हती, यापूर्वी नव्हती, परंतु फायनल डिसिजन जे आला याचा पटना उच्च न्यायालयाचा तो त्या निकाल जो आलेला आहे हायकोर्टचा की बिहारमध्ये सुद्धा 50%ची मर्यादा वाढवली जाऊ शकत नाही
सगळ्यात अगोदर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पटना उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं पुरेपूर स्वागत करतो. खरोखर खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना, मग ते खुले मागासातले असोत की मग ते खुले ब्राह्मण, क्षत्रिय, जैन, सिंधी कुणी असो, सगळ्यांसाठीचा खुला वर्ग असतो. डॉक्टर आंबेडकरांच्या म्हणजे विचारातून तो खुला वर्ग आहे. त्यांच्या जागा सुरक्षित 50% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः विचारातून नमूद केलेला आहे. त्यामुळे मी पटना हायकोर्टच्या निकालाचं स्वागत करतो. आणि आज महाराष्ट्राचा संदर्भ बिहारच्या निकालाला या अर्थानं आहे की जयश्री पाटीलचा निकाल जो आहे पूर्णतः त्या जजमेंटमध्ये, याच्या पटना उच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये एकदा नाही अनेक वेळा त्याचा संदर्भ देण्यात आला. आणि इव्हन 3 निकाल जे आहेत, मग इंदिरा साहनीचा असेल, त्याच्यानंतरचा म्हणजे त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा असेल आणि त्याच्यानंतरचा डॉक्टर जयश्री पाटलांचा असेल विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या 3 निकालाचा संदर्भ देत माननीय न्यायालयाने जे टिप्पणी केलेली आहे, जे निरीक्षणं नोंदवलेली आहेत, ते निरीक्षणं नोंदवताना हे स्पष्ट केले की ह्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही. कारण काय झालेलं होतं, न्यायालयाने तेही निरीक्षण नोंदवलंय. न्यायालयाचं स्पष्ट म्हणणं होतं की जयश्री पाटीलच्या वेळेस सुद्धा मराठ्यांनी असं मागणी केलेली होती कोर्टाकडे आणि राज्य सरकारने सुद्धा की आता ही 50% मर्यादाच्या संदर्भानं ईडब्ल्यूएसचं आरक्षण वाढलं, त्यामुळे त्याला आपण लार्जर बेंचला पाठवावं. परंतु संविधानिक पीठानं जयश्री पाटीलच्या निकालामध्ये काही गरज नाहीये 5 निकाल न्यायाधीशांपेक्षा वर पाठवण्याची, जास्त न्यायमूर्तींकडे पाठवण्याची. हे दस्तूरखुद नमूद केलं आणि ते नमूद केलेली वाक्य जशीचे तशी ह्या बिहारच्या याच्यामध्ये निकालामध्ये आलेली आहेत. त्यामुळं मला हे म्हणायचंय की आता तरी महाराष्ट्रात जे कोणी असंविधानिक आरक्षण मागण्याची म्हणजे 50%ची मर्यादा ओलांडून मागण्याच्या भानगडीत आहे, मग ते राजकारणी असेल, मग जे कोणी ज्यांना कुणाला असं डर्टी पॉलिटिक्स करायचे आरक्षणाला सामोरं ठेवून, त्या सगळ्यांना मला हे सांगायचंय की आता तरी पटण्याच्या निकालाच्या नंतर आता तरी वाट बघू नका की आरक्षण टिकेल का. डंके की चोट पे सांगतो, महाराष्ट्रातलं मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण टिकू शकत नाही आणि सगळे सोयरे म्हणून आरक्षण आपल्याला देता येत नाही, कारण ते मागासले पण सोशल डिसेबिलिटी वाले माझे मराठा भाऊ नाहीत. त्याच्यामुळे डंके की चोट पे ते सुद्धा आरक्षण मिळू शकतं. सदावर्तेजी, आपली भूमिका पोहोचली. थोडंसं इंटरनेटचं कनेक्शन तपासून घ्या. मी पुढच्या प्रश्नासाठी आपल्यापर्यंत पोहोचेनच. दरम्यानच्या काळामध्ये पटकन आता दिलीपरावांपर्यंत जाऊयात. दिलीपराव, पाटण्याचा निकाल हा तसं पाहायला तर दिशादर्शकच म्हणावा लागेल, कारण या निमित्तानं अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा अधोरेखित झालेल्या आहेत, ज्याची चर्चा सातत्यानं होत आलेली आहे. तामिळनाडू वगळता इतरत्र 50%च्या पुढे गेलेली आरक्षणं ही वादात अडकली आहेत. महाराष्ट्रातलं सुद्धा 50%पेक्षा जास्तीचं आरक्षण वादात अडकलेलं आहेच. असं असताना मराठ्यांना आरक्षण 50%ची मर्यादा वाढवून द्या, मराठ्यांना 50%च्या आत द्यायचंय तर ते ओबीसीत द्या, या मागण्यांपैकी आता कोणती मागणी फोल ठरू शकते? एक लक्षात घ्या की माननीय सदावर्ते साहेब एक कन्व्हिनियंट विसरले. फक्त तामिळनाडू नाही तर या देशामध्ये 50%ची मर्यादा हे 26 राज्यामध्ये ओलांडली गेले. 26 राज्यामध्ये. ज्यावेळी एक लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस सोडून मी बोलतोय 26 राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे क्रायटेरिया लावले गेले. तामिळनाडूला जसं शेड्यूल 9 मध्ये घालून तिथलं रिझर्वेशन हे सेक्युर केलं गेलं, आज शेड्यूल 9 देखील कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं गेलंय. त्यामुळे एक लक्षात घ्या की हे जे आहे आरक्षण 50%ची मर्यादा ही जरी असेल किंवा काही कोर्टाने निर्णय दिले असले तरी देखील ती एक लँडमार्क आणि तीच आता ये असं म्हणता येणार नाही. नंबर 1. आता सदावर्तेने जी दुसरा प्रश्न उपस्थित केला की सगळे सोयरे आणि ह्याच्याशी मात्र मी सहमत आहे की सगळे सोयरे करत असताना सजातीय म्हणजे त्यांच्या वडिलांच्याकडून जे आतापर्यंत जे कायद्यात आहे, वडिलांच्या ब्लड रिलेशन मधून जे येतं त्यांनाच आरक्षण देता येईल. जर का तुम्ही दुसऱ्या जातीतल्या दुसऱ्याची लग्न केलं आणि त्या जातीतला जर का कोण एखादी मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याची जात ह्याला लागता येणार लागणार नाही किंवा ॲफिडेव्हिट करून
किंवा अशा पद्धतीचं काहीतरी शॉर्टकट करून ठीक आहे, हे कुठल्याही कायद्यात बसू शकत नाही. बरं. पण आता दिलीपराव, मग एका गोष्टीचा खुलासा इथे मान्य करायचा का की आता मराठ्यांना आरक्षणाच्यासाठी 50% मर्यादा ओलांडा असा आग्रह करता येणार नाही? एक लक्षात घ्या, मराठ्यांना, कारण मी परत एकदा सांगतो ना, 50% मर्यादा 26 राज्यामध्ये मर्यादा ओलांडली गेलेली आहे. मग मी पहिल्यांदा परत एकदा सांगतो, 50% कायदा हा कायदा असतो, म्हणजे एकदम छोटा देखील कायदा असतो. जसं मग महाराष्ट्रात पहिला 52% आहे, मग अर्धा पाव, नॉट 1% जरी 50% मर्यादा ओलांडली गेली तर ती बेकायदेशीर का ठरत? दिलीपरावांच्या या मुद्द्याला एक उत्तर आपण कायदेतज्ञ या नात्यानं सदावर्तेंचं घेऊ आणि मग आपण श्रावण डेवरेंपर्यंत पोहोचणार आहोत. सदावर्तेजी बोला. सन्माननीय दिलीप पाटील साहेब, आपण जे पोटतिडकीनं मांडत आहात, परंतु आपण पोटतिडक आपली आहे, परंतु कायदेशीर आणि संविधानिक मर्यादा आहे. आता आपण एक उदाहरण फार म्हणजे छाती ठोकपणे दिलं की 26 राज्य ती कोणती आहे बघा. लक्षात घ्या, ट्रायबल स्टेट्स जे आहेत तिथे नॉन ट्रायबल माणूस मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, तिथं नॉन ट्रायबल ची संख्येचा आधार नसल्यामुळे त्या स्टेट्स मध्ये जे आहे ते तिथे आरक्षण म्हणण्यापेक्षा SC ST ला जे हे आहे लोकसंख्येप्रमाणाचं जे रिझर्वेशन आहे त्याला ती मर्यादा लागू पडत नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण आहे आणि समजा असं लक्षात आलं की 30% लोकसंख्या जी आहे SC ST ची आहे, तर 30% वगळून 20% फक्त जे आहे आपण आरक्षणाची तरतूद करू शकतो. कारण लोकसंख्येवर आधारित जे आरक्षण आहे ते आरक्षण SC ST चं आहे आणि इतर तात्विक गोष्टीवरला जे आरक्षण आहे म्हणजे ज्याला आपण SC BC OBC म्हणतो ते तात्विक गोष्टीवरला रिझर्वेशन आहे. आता राहिला प्रश्न आपला दुसरा की आपण म्हणालात की सगळे सोयऱ्याच्या संदर्भाने जे आपण मांडण्याचा जो प्रयत्न केला, मला तुम्हाला सांगायचं आहे की आपलं म्हणणं सगळे सोयरे रिझर्वेशन देता येणार नाही आणि ते जे आहे माधुरी पाटील विरुद्ध कासकुटी कमिटी ठाणे त्याच्यामध्ये स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने FNET सांगितली. आता त्याच्या पुढे जाऊन थोडंसं 1-2 शब्द वाढवतो प्रसाद. काय झालं की आता रेंगे पाटलांचं गाव आहे जाम, परभणी जिल्ह्यामधलं. आता आजच्या तारखेला जर आपण रिपोर्ट्स पाहिले, इव्हन ज्या समितीला आम्ही वादग्रस्त समिती म्हणतो त्या समितीमध्ये सुद्धा तिथं कुणबी मराठा सापडत नाहीये, लक्षात घ्या. परंतु आपण जर पाहिलं तर तिथे एक IRS ऑफिसर म्हणजे एका माजी मंत्र्यांकडे त्याचा बाप नोकरीला होता, तिथं आजच्या तारखेला आमच्या विरोधकाच्या समितीकडे सुद्धा जर कुणबी मराठा सापडत नाही, परंतु एक IRS ऑफिसर अगोदर नागपूरला होता, आता पुण्याला आहे. आणि त्या IRS ऑफिसरला जर आपण व्हॅलिडिटी देतो आणि आपण FNETs नसताना आपण ते देण्याची हे करतो, म्हणजे त्या गावातच ते सापडत नाही आणि खास स्क्रुटिनी कमिटी घाबरते, डिसमिस करते अर्ज. बरं का, जो तक्रारदार असतो त्याच गावचा मराठा समाजाचाच रेंगे, दुसरा दत्ता रेंगे अर्ज करतो की आमच्या गावातच कुणबी मराठा नाही. मग हे कसं काय? सांगायचं तात्पर्य, रिमोटली सुद्धा मराठवाड्यामधला जो माझा कुणबी भाऊ आहे ना, मराठा कुणबी, तो कुणबी भाऊ आहे ना, तो सोशल डिसेबिलिटी वाला नाहीये. तो कुणबी कोण आहे जो सोशल डिसेबिलिटी वाला आहे? तो तिरळे कुणबी आहे. तो कुणबी कोण आहे? वेगवेगळे साहेब जी, मराठवाड्याचा प्रश्नच वेगळा आहे. कारण त्या ठिकाणी निजामाचं राज्य असल्यामुळं कुणबी असू दे किंवा मराठा असू दे कुठल्या नोंदीच सापडत नाहीत. एक लक्षात घ्या, नोंदी सापडत नाही हा भाग आहे. आता जर का बघितलं तर ज्या काय 26,000 कुणबी म्हणून नोंदी सापडलेल्या आहेत आणि मराठा म्हणून नोंदी सापडत आहेत. मराठवाड्याचा भाग किंवा मराठवाड्याचा विषय हा वेगळाच येतोय, कारण त्यांच्या नोंदी किंवा त्यांचं डॉक्युमेंट हे निजामाच्या काळात नष्ट पावलेलं आहे. त्यामुळे तो कायद्याच्या ह्याच्यातनं त्याला एका वेगळ्या चौकटीतनं बघायला पाहिजे. नंबर 1. दुसरं एक सर आपल्याला मी सांगतो, आपण कायद्याच्या अभ्यासकात एक लक्षात घ्या, ट्रायबलचा माणूस असू दे किंवा सिटीतला माणूस असू दे किंवा कुठला असू दे, या देशामध्ये कायदा हा प्रत्येकाला समान आहे. दिलीपराव, हा तर्क जरी असला तरी पण एका बाजूला कायदा लागू केला जातो आणि त्याची अंमलबजावणी होत असताना काही गोष्टी
सुधारितरित्या पाहायला मिळतात. चर्चेला पुढे नेणं यासाठी गरजेचं आहे कारण बिहारचा निकाल हा दिशादर्शक निकाल आहे आणि तो निकाल आज चर्चेत आपण घेतलाय, खास करून तेव्हा जेव्हा लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत. जरांगेंचं उपोषण यापूर्वीचं आटपलेलं आहे. आता श्रावण डवरेंपर्यंत पोहोचूयात. आपण अभ्यासक या नात्यानं सदावर्तेंची भूमिका ऐकली, मराठा आंदोलकांना आता काय वाटतंय तेही ऐकलं. मुद्दा येतो तो ओबीसींचा. ओबीसींच्या साठी म्हणून आरक्षण वाढवायला गेले. अनुसूचित जाती जमाती, मागास, अतिमागास या कॅटेगरीमध्ये आरक्षण नितीश कुमार यांनी वाढवलं. ते पचनी पडलं नाही, किंबहुना ते बदलावं लागलं कारण 50% ते पुढे गेलं. मग आता याचा परिणाम महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला कसा होईल श्रावणजी? नाही, एक साधी गोष्ट आहे की जर संविधानामध्ये इन ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन म्हणजे पुरेसं प्रतिनिधित्व नसेल त्या समाज गटाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे. हे संविधानामध्ये 15(4), 16(4), 340, 341, 342 अशा अनेक कलमांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे एखादा समाज घटक जर त्याची लोकसंख्या समजली जात न्याय जनगणनेमुळे तर त्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं पाहिजे. हे संविधान संमत आहे. परंतु आता याच्यामध्ये हे काही पहिलंच उदाहरण नाही. मी तामिळनाडूचंही उदाहरण नेहमी वारंवार देत असतो. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण खूप वर्षापासून आहे आणि 1992ला जेव्हा मंडल जजमेंट आलं त्या मंडल जजमेंटने सांगितलं की 50%च्या वर आरक्षण नको, ते कमी करायला सांगा. त्याप्रमाणे केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना कळवलं. त्यावेळेस पूर्ण देशामध्ये एकमेव तामिळनाडू राज्य असं होतं की ज्याच्यामध्ये 50%च्या वर आरक्षण दिलं जात होतं. 50% ओबीसींना 50% आरक्षण, 18% दलितांना 18% आरक्षण. हे देशामध्ये सर्वात जास्त आरक्षण 18% दलितांना तामिळनाडूमध्ये मिळत होतं. तर एकूण 69% आरक्षण तामिळनाडूमध्ये मिळत असताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये केंद्र सरकारने जो फतवा काढला त्याला उत्तर देताना तामिळनाडू सरकारने सांगितलं की आमचं आरक्षण तर 1% सुद्धा कमी होणार नाही, कमी तुम्ही करू शकत नाही. परंतु तामिळनाडूची विधानसभा केंद्र सरकारला आदेश देते आहे की केंद्र सरकारने ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन बोलवावं, तिथे विधेयक मांडावं आणि नवीन कायदा करून तामिळनाडूचं 69% आरक्षण घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकावं असा आदेश मिळाल्याबरोबर नरसिंहराव सरकारने पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं, नवीन विधेयक मांडलं, कायदा तयार केला आणि तामिळनाडूच्या विधानसभेने आदेश दिल्याप्रमाणे केंद्र सरकारने तामिळनाडूचे 69% आरक्षण घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकलं. आता नवीन संदर्भ मी तुम्हाला सांगतो. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जात न्याय जनगणना केली. तिथं दलितांची लोकसंख्या त्यांना 20% आढळली. त्यांनी ताबडतोब दलितांचं 16% आरक्षण लगेच 20%वर नेलं. ओबीसीचं आरक्षण लगेच त्यांनी 55%वर आणलं. असं एकूण 75% आरक्षण त्यांनी नेलं. आता हे संविधानाप्रमाणे याच्यात कुठेही काही चूक नाहीये. त्यामुळे हे आरक्षण टिकलं पाहिजे होतं. परंतु अलीकडे जी ब्राह्मणी विचारसरणी, ब्राह्मण किंवा मनुवादी जी विचारसरणी आहे, जी या एकूणच SC ST ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे, ती सगळीकडे काम करते आहे. हायकोर्टात काम करते, सुप्रीम कोर्टात काम करते आहे आणि ती सगळीकडे काम करते आहे. त्यामुळे आरक्षण हा कळीचा मुद्दा बनलेला असल्यामुळे, प्रगतीचा मुद्दा बनलेला असल्यामुळे आणि SC ST ओबीसींना ते मिळू नये, त्यांची प्रगती होऊ नये यासाठी हे मनुवादी लोक काम करत असतात. तर माझं असं म्हणणं आहे की बिहार नितीश कुमार जे आहेत ते आता केंद्र सरकारमध्ये अगदी कळीची जागा त्यांची आहे. म्हणजे नितीश कुमारांनी जर सांगितलं की माझं 75% बिहार मधलं आरक्षण जर तुम्ही घटनेच्या 9व्या सूचीत जर टाकलं नाही नवा कायदा करून तर मी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेईल अशी धमकी दिल्याबरोबर मोदी सरकार लगेच पार्लमेंटचं अधिवेशन बोलवेल, त्याच्यामध्ये विधेयक मांडेल, नवा कायदा करतील आणि बिहारचं 75% आरक्षण हे घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकतील म्हणजे टाकतील. मला त्याची गॅरंटी आहे. आपण एक संकेत देत आहात श्रावण डेवरे, आपण एक संकेत देत आहात की या निमित्तानं आता मोदी सरकारच्या समोर कोणतं नवं आव्हान उभं राहिलेलं आहे. पण याच मुद्द्याला पुढे घेऊन जातो आणि खरं तर आपण वारंवार बिहारमध्ये जे घडलं त्याचा महाराष्ट्रावर कसा परिणाम होऊ शकतो याचा संदर्भ जोडू पाहतो आहोत. आणि
हे यासाठी गरजेचं आहे कारण येत्या काळात महाराष्ट्रात जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा स्वाभाविकरित्या मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण इत्यादी इत्यादी सगळ्या आरक्षणांची चर्चा पुन्हा सुरू होईल. सदावर्तेंपर्यंत पोहोचूयात. सदावर्तेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय अशी मला अपेक्षा आहे. आत्ता श्रावण डेवरेंनी जे मार्ग सुचवलेला आहे तो राजकीय दृष्ट्या पुढे जाणारा मार्ग आहे, पण तत्पूर्वी महाराष्ट्रातल्या आरक्षण चळवळींच्या अनुषंगानं संदर्भ बिहारचा घेऊन 9 शेड्यूलचा वापर करून काही प्रोटेक्शन अर्थात संरक्षक कवच प्राप्त करून दिलं जाऊ शकतं. एक अगोदर तर मला देवरे साहेबांना, सन्माननीय देवरे साहेब जे ओबीसी घटकासाठी काम करतात, त्यांना मला सांगायचं आहे की लोकसंख्येच्या आधारावर फक्त एससी आणि एसटी या 2 वर्गाला जे आहे ते पॉप्युलेशन बेस रिझर्वेशन आहे आणि आपण एससीबीसी ओबीसी जे रिझर्वेशन देतो आपण ते पॉलिसीवर देतो. ऐका देवरे साहेब, गडबड नका करू. आपण वैचारिक बैठकीला बसलो, आपण एकमेकांच्या विरोधात बसलेलो नाहीये. दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायचं आहे देवरे साहेब की तिथे बिहारमध्ये काय होऊ शकतंय, तर जे 16% आरक्षण एससीचं आहे, 20% जे करण्यात आलं होतं, इंडिपेंडेंटली नितीश कुमारजींना ते 20% करावं लागेल. परंतु तिथे एक मोठी गोष्ट, त्यांना दुसराही निर्णय करावा लागेल की ओबीसीचं रिझर्वेशन तिथे कमी होण्याची शक्यता आहे. कारण पॉप्युलेशन बेस्ड रिझर्वेशन जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे एससी एसटीचं, त्या रिझर्वेशन वगळून इतर आरक्षण दिले जातात. कारण आपण ना वस्तुस्थितीवर बोललंच पाहिजे. आणि आता राहिला प्रश्न दुसरा की आपण 9th शेड्यूलचा, मी तुम्हाला सांगतो की 9th शेड्यूल सुद्धा करून पाहावं केंद्र सरकारने. केंद्र सरकारने 9th शेड्यूल मध्ये हे रिझर्वेशन नितीश कुमारजीने कळीचा केला काय मुद्दा, किंवा गुलाबाचा केला काय, किंवा हाराचा केला काय, किंवा म्हणजे फुल काय तो गुलदस्त्याचा केला काय, हे कोर्टांसमोर असं टिकत नाही. तुम्हाला मी सांगतो 9th शेड्यूलला चॅलेंज सुद्धा करता येते मिनर्वा मिल मध्ये, आणि इंदिराजींच्या हयातीतील इंदिराजींच्या डिसिजनच्या वेळेस इव्हन 9th शेड्यूल सुद्धा चॅलेंज करता येऊ शकते. डंके की छोट पे सांगतो, कुणी सुद्धा याला क्रॉस क्वेश्चनिंग करावी की 9th शेड्यूल का चॅलेंज केलं जाऊ शकत नाही. आता गुणरत्न सदावर्ते, इथे एक मुद्दा असा उपस्थित राहतो की ज्या पद्धतीनं बिहारचं आरक्षण हे 50%ची मर्यादा ओलांडली जाते आहे म्हणून रद्द होतं, दुसऱ्या बाजूला ते 9th शेड्यूल मध्ये टाकलं तर वाचू शकतं असे तर्क दिले जात असताना मूळ मुद्दा कुठला आहे ज्याच्यावर आपल्याला यायला हवं. आणि मी त्या निमित्तानं आता प्रत्येकाला टप्प्याटप्प्यानं संधी देतो, वेळ मर्यादेची आठवण करून देतो. कृपया छोटी छोटी उत्तर द्या म्हणजे नवे प्रश्न येऊ शकतील. पटकन आधी आपल्यासोबत श्रावण डेवरे आहेत. डेवरेजी, याचं उत्तर द्या. राज्यातली मराठा आरक्षणाची चळवळ ही मग याच 9th शेड्यूलच्या आधारे जर समजा पुढे जायला लागली आणि 50%ची मर्यादा ओलांडा असं म्हणायला लागली तर? हे बघा, मराठा आरक्षणाला 9th शेड्यूल किंवा एससीबीसी या गोष्टींचा काही उपयोग नाही. 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय की मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे. आता त्याला 2च वर्ष झालेले आहेत त्या निकालाला. तर 2 वर्षात अशी काय परिस्थिती निर्माण होईल की मराठा समाज 2 वर्षापूर्वी मागासलेला होता आणि 2 वर्षानंतर आता एकदम भिकेला लागलेला आहे, असं काही नाही आहे. त्यामुळे 9वं शेड्यूल किंवा 50%ची मर्यादा ओलांडणे वगैरे या गोष्टी मराठा समाजाला अजिबात लागू नाहीत. त्यांना हे आरक्षण मिळणार नाही आणि ते टिकणार पण नाही. म्हणून त्यांनी चोर मार्गाने खोट्या कुणबी नोंदी शोधून काढल्या, खोटे कुणबी प्रमाणपत्र दिले आणि हे सगळे खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक मराठा लोक हे आता ओबीसीच्या रिझर्वेशन मध्ये घुसतायत. त्याची सुरुवात झालेली आहे नोकर भरतीमध्ये. प्रश्न महत्वाचा हा आहे की घटनेमध्ये मी सांगू इच्छितो घटनातज्ञ आपले सदावर्ते साहेबांना की घटनेमध्ये असं कुठंही लिहिलेलं नाही की फक्त एससी एसटी यांनाच लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्या, ओबीसींना देऊ नका, असं कुठेही लिहिलेलं नाही. हे घटनातज्ञ सदावर्ते साहेबांनी लक्षात घ्यावं. आणि जिथे जिथं ज्या ज्या समाज घटकाला कमी प्रतिनिधित्व मिळतं त्या समाज घटकाला ते आरक्षण मिळू शकतं. उद्या जर मराठा समाज हा जर त्याला जर पुरेसं प्रतिनिधित्व जर नाही मिळालं सामाजिक आणि शैक्षणिक, तर उद्या मराठा समाज सुद्धा मागासलेला ठरू शकतो आणि त्यालाही आरक्षण त्याच्या लोकसंख्येप्रमाणे मिळू शकतं. श्रावण डेवरे, गेल्या काही दिवसात आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठ्यांचं हेच तर म्हणणं आहे की गेल्या जवळपास महाराष्ट्र स्थापनेपासूनच्या आजवरच्या 6 दशकांच्या पेक्षा जास्त कालावधीत टप्प्याटप्प्यानं
हेच सामाजिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण मराठ्यांच्या नशिबी आलं म्हणून तर ते आरक्षण मागतायत. नशिबी वगैरे काही आलेलं नाही आहे, नशिबी आलेलं नाहीये. जो मराठा समाज हा गेल्या 55-60 वर्षापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज सत्तेवर आहे, दिल्लीमध्ये पण मोठ्या प्रमाणात त्याला सत्ता मिळते, असा सत्ताधारी समाज गेल्या 50-55 वर्षामध्ये भिकेला लागला, गरीब झाला आणि काय काय तो मागास झाला, हे अजिबात शक्य नाही. कुठल्याही माणसाच्या बुद्धीला, अगदी शेंबडा पोरगा असो किंवा कोणी तज्ञ असो, त्याच्या बुद्धीला पटणारं नाही आहे. हे सगळं खोटं नाटक, त्यांचं नाटक चालू आहे. म्हणून तर खोट्या कुणबी नोंदी शोधण्यात आला. अलग लक्षात त्या, आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलंय. हो, हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, 2 केंद्रीय आयोगांनी नाकारलं, 8 राज्य मागासवर्गीय आयोगांनी नाकारलं. मग पुन्हा 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 हे जे काही नवीन नाटक यांचं सुरू आहे ते केवळ ओबीसीच्या आरक्षण मध्ये घुसणं, त्यांचं राजकीय आरक्षण, त्यांचं सामाजिक शैक्षणिक आरक्षण लाटणं आणि ओबीसींना कुठल्याही सत्ता स्पर्धेमध्ये ओबीसींना येऊ द्यायचं नाही, ही त्यांची खरी मेक आहे. आणि ठीक आहे, आपल्याला वेळेच्या मर्यादेत पटकन दिलीपरावांचंही उत्तर यावर लागेल. दिलीपराव, मी आपल्याचपर्यंत पोहोचतो, पण लक्षात घ्या आत्ताच्या घडीला जी मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आहे आणि दुसऱ्या बाजूला समर्थनातली किंवा ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली सुद्धा याचिका आहे, या सगळ्यांवर बिहारचा निकाल हा परिणाम करणार आहे. तुम्हाला काय वाटतं? एक मिनिट, पहिली गोष्ट लक्षात घ्या काते सर जी, हे देवरे साहेब आहेत ना, वैयक्तिक समाजाचा मी प्रश्न मध्ये आणत नाही, कारण वैयक्तिक मराठा समाजाला जे काही हिंकस भाषा वापरतात ना, याचं उत्तर मी वैयक्तिक देईन. लक्षात घ्या, हे चॅनलवर बोलायची भाषा नाही. भिकार, गायकवाड आयोगाने शब्द वापरले, ते गायकवाड आयोगाने सांगितलेलं आहे की हे किती गरीब आहेत, राहतात वगैरे वगैरे. देवरे साहेब, मी बोलत नाही, तुमचा गायकवाड आयोग सांगतोय, भाषा अशी वापरण्यात तुमचा गायकवाड आयोग सांगतोय. या अशा पर्सनल धमक्यांना मी घाबरत नाही, हिंकस भाषा, तुमच्या पर्सनल धमक्यांना मी घाबरत नाही. अलग लक्षात, हा, तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. मी संविधानिक शब्दच वापरतो, मी संविधानिक शब्दच वापरतो. भिकेला लागणं हा संविधानिक शब्द आहे, नेहमी आपण नेहमी वापरतो. त्यामुळे तुमच्या पर्सनल धमक्यांना मी घाबरत नाही, लक्षात ठेवा. आमची चूक आहे, आम्ही तुमचं सहन करतो, तुमच्या वयाची मर्यादा राखतो. परत सांगतो, आम्ही तुमच्या वयाची मर्यादा राखतो, परत सांगतो, अशा धमक्यांना मी घाबरत नाही, राखली जाणार नाही. मर्यादाच राखतो आम्ही. भिकेला लागणं हा संविधानिक शब्द आहे, संविधानिक शब्द आहे. एवढा लागायला कशाला पाहिजे? एक मिनिट, मुद्द्याला सोडून चर्चा होऊ नये. दोघही मान्यवर शांत व्हा, आपण मुद्द्यावर येऊ पटकन. दिलीपराव, थोडं कंट्रोल करा. आपण आताच थोडस जरा नाजूक स्थितीतून तब्येतीच्या उभे राहिलेले आहात, थोडं कंट्रोल करा स्वतःच्या रागाला. मुद्द्यावर या पटकन. मला आता आपल्याला विचारायचं काय होतं त्याच्यावर खरं तर आपलं उत्तर अपेक्षित आहे. एक, बिहारचा निकाल हा मराठा आरक्षणाच्या लढ्याला, याचिकांना कशा पद्धतीने परिणाम करेल. दुसऱ्या बाजूला तुमच्याकडून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा काही याचिका झाल्या. तुमच्या याचा अर्थ वैयक्तिकरित्या घेऊ नका, पण काही जणांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातही याचिका दाखल केल्या आहेत, त्यावरही बिहारचा निकाल परिणाम करेल असं वाटतं. आपली प्रतिक्रिया हवी आहे. 100% एक लक्षात घ्या, सदावर्ते एक वकील म्हणून आहेत, थर्ड पार्टी म्हणून सांगावं. एससीबीसी मराठा सोडलं तर ह्या राज्यामध्ये एकाही जातीचा इंद्रासानी प्रमाणे आणि याच्याप्रमाणे सर्वे नाही आहे. एकाही जातीचा, हे ओबीसी म्हणतात ना, हे ह्यांचं जे शेड्यूल 9चं स्वप्न आहे, 1 मिनिटात जाईल, 1 मिनिटात स्टे बसल. सदावर्ते साहेब सांगतील, एकाचाही सर्वे नाही आहे. आम्ही कोर्टात गेलोय, आम्ही एक माणुसकी म्हणून थांबलोय. याचा अर्थ आमचं संयम इथपर्यंत पाळायचं असं नाही आहे. कायदेशीररित्या आम्ही भांडतोय. ओबीसीचं पण चांगलं व्हावं, मराठ्यांचं पण चांगलं व्हावं. सामाजिक दृष्ट्या एक लक्षात घ्या, देवरे साहेब, मराठा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या फार मोठी दुपळी तयार व्हायला लागल्या. ती दुपळी आपल्याला मिटवायची आहे. ठीक आहे, मिटवायसाठी आम्ही हे प्रयत्न करतोय. आम्हाला 2 मिनिटं लागतात. एक वकील उभा केला तर 1 मिनिटात कोर्ट स्टे देणार.
सगळ्या ओबीसी आरक्षणावर काय होईल? सामाजिक एक लक्षात घ्या, महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचं आहे का? ठीक आहे, आपली भूमिका लक्षात आली. दिलीपराव, तुमचं म्हणणं असं आहे की प्राप्त स्थितीमध्ये तुमचा लढा पुढे जाऊ शकतो. एक चर्चेत समारोपाच्या साठी शेवटचं मिनिट राखून ठेवलंय, सदावर्तेंपर्यंत पोहोचू. सदावर्तेजी, बिहारच्या निकालाचा परिणाम येत्या दिवसांमधल्या आरक्षणाच्या आंदोलनांवर, याचिकांवर, निवडणुकांवर कसा होऊ शकतो? एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राची जी केस होती, सन्माननीय श्रावण देवरे साहेबांनी सांगितली, जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्याच आधारावर जे आहे बिहारचा निकाल लागलेला आहे. आणि आता दुसरा जो मुद्दा उपस्थित केला सन्माननीय पाटील साहेबांनी, पाटील साहेबांना मला सांगायचं आहे की ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रातलं कोणत्याही पद्धतीनं धोक्याचं नाही, ह्याच्यासाठी की फर्स्ट बॅकवर्ड क्लास कमिशन, सेकंड बॅकवर्ड क्लास कमिशनच्या जो रिपोर्ट्स होते ते इंदिरा साहनीमध्ये वाचण्यात आले आणि त्याही पुढे जाऊन ते कंकरंट फाइंडिंगच्या आधारे आपण जे काही मुद्दे सुद्धा आहे, जे काही महत्वाचं आहे, आपला जो क्राय आहे की आपला जो लढा आहे तो आपण लढ्यावर बोलावं, चुकीचे संदर्भ कुणी देऊ नये. महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या प्रस्तुत आरक्षणाला कोणताही धोका आहे असं मला वाटत नाही. एक म्हणजे त्रस्त विश्लेषक म्हणून, अभ्यासक म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. आणि त्याचबरोबर विद्यमान परिस्थितीचे आंदोलन चालू आहेत. ठीक आहे, जरंगेच्या निमित्तानं असेल त्या आरक्षणवादी आंदोलनाचं महत्व फक्त खो-खोचा खेळ आहे. जरंगे कभी दवाखाने में तो जरंगे कभी उपोषण में, जरंगे कभी दवाखाने में तो जरंगे कभी उपोषण में. याच्या बाहेर मला वाटतंय की या आरक्षणाचं विधानसभेपर्यंत शरद पवारांचं जे चेंडू आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी किंवा उद्धव आहे, या सगळ्यांचं हे खेळ मांडलेला आहे. आणि हा खेळ नक्की मराठा समाज ओळखेल आणि पाटील साहेबांसारखे जे अभ्यासू लोक आहेत ते सुद्धा समजून घेतील आणि मराठा समाजाला योग्य निर्देश देतील असं मला अपेक्षित आहे. ठीक आहे, धन्यवाद. वेळे मर्यादेमध्ये चर्चा आपण आटोपती घेतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.